श्री रेणुका माता स्तोत्र. मला रेणुका आई दर्शनाशी गड चढवया आले माहुराशी. तुझे मंगलकारी रूप भक्ताशी. नमस्कार माझा आई रेणुकेशी. रेणुका कन्येचा अवतार झाला. सदा रेणुका नाम मुखाने बोला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री दत्तात्रय नमः. श्री सद्गुरु नमस्तुते. हे निर्गुण निराकारणी भक्तास्तव सगुण होणी. मांडीला खेळ भुवनी अंत ना लागत असे. तू अनेक रूप अवधारुणी प्रगटली असुर मर्दिनी. धर्मरक्षाकारणी भूमंडळी या. शिव जाहला जमदग्नी. पार्वती रेणुका होऊनी. माहूरगडी येऊने लीला मांडली बहु. जय जय आदिमाते या विश्वाची निर्मिते. निर्गुण निराकार शक्ती मूळ माये नमस्तुते. हे माहूरगड निवासिनी मातृतीर्थ निर्माण करुणी. जगतमाता जगज्जननी ठरली तू स्वयं. आता सावध श्रोते भक्त येथे वर्णिता रेणुका स्तवनामृत. जे असे स्कंद पुराणात सह्याद्री खंडामध्ये नाम नृप सहस्रार्जुन जमदग्नी आश्रमे येऊन स्वीकारी ऋषीचे आमंत्रण भोजनाचे हो. राजासोबत सेना असूनी सकाळीकांनाही भोजनात कैसा देईल ऋषी परिपूर्ण. राजा चिंतत असे परी रेणुका स्वयं अन्नपूर्ण. कामधेनू जिच्या अंगना सेवा करीत असे रात्रंदिन. श्रोते सज्जन हो इच्छा मात्रे भोजन रेणुकावरी उत्पन्न. स्वादिष्ट पंचपक्वान्न राजासाठी पाहुण्या ही पाक निष्पत्ती. राजा प्रसन्न झाला चित्ती. म्हणे राजासही जे अशक्य जगती ते रेणुका करीत असे. सहस्रार्जुन म्हणे आई तो धन्य या विश्वठाई. कोण तुझे सहाय्यक होई कथा वे मजला. रेणुका वदली हे राजा अधिकार नवे हा माझा. करीते मी कामधेनूची पूजा अवयात. कामधेनूच्या कृपेने प्राप्त जाहली पंचपक्वान्ने. सेवा आमची मान्य करणे राज दरबारी. ऐकुनी रेणूचे वचन राजाचे कपटी मन. म्हणे जावे कामधेनू घेऊन जगदग्नीस प्रार्थुनी. राजा वदला जमदग्नीस द्यावे मला कामधेनूस. घ्यावे राज्य संपत्तीस तिच्या मोबदल्यामध्ये. जमदग्नी म्हणाला राजास न मागावे कामधेनूस. महान तप करून तियेस प्राप्त केले की. राजा म्हणाला ऋषीवर राज्यातील प्रत्येक वस्तूवर राज्याचा असते अधिकार. शास्त्र सांगत असे या शास्त्राची प्रचिती तुम्हा देऊच निश्चिती. शस्त्र चालून तुम्हावरती ऋषीवर्या हो. कामधेनूस बलात्कारे करूनी नेऊ लागले ओढूने. परी कामधेनूने सैन्य उत्पन्न केले पहा. शस्त्राशी शस्त्र भिडले राजाचे बळ थिटे पडले. म्हणून जमदग्नीस भोकसले राजसैनिकांनी हो. जमदग्नीच्या अंगावरी रेणुका आडवी पडली सत्वरी. 21 घाव घातले रेणुकेवरी त्या अन्नधामाने हो. रेणुका परशुरामास हाकारी धाव धाव म्हणाला सत्वरी. आता शस्त्र धारण करी या समयाशी. श्रवणी रेणूची हाक धावणी आला पुत्र अलौकिक. पाहुणी आला दुःखातिरेक मातृपितू हरणाने. परशुराम सकृद होणी म्हणे 21 वेळा ही धरणी. मी निक्षत्रिय करून सूड घेईल की. सहस्राजानूचे बाहू हजार एका क्षणी तोडून टाकणार. त्याचा निर्वश करील साचार ही प्रतिज्ञा असे. रेणुका वदली बाळा क्रोध आवर हा सगळा. तू निक्षत्रिय 21 वेळा धरणी करशील. तू विष्णूचा अवतार पृथ्वीवर धर्म कराव्या स्थिर. स्वयंपातला खरोखर हे कार्य तुझे असे. परंतु पतिविना जिवंत मी न राहू शके खचित. तुझ्या पित्या सवेत शांत मी स्वयं होत असे. तुझ्या पितेच्या कलेवर कावडीत घाल सत्वर. दुसऱ्या बाजूचं मी बसणार कावडीमध्ये. त्या ठिकाणी सतीची वाणी ऐकू येईल तुझ्या कानी. तेथे कोरी भूमी पाहुणी प्रतिष्ठापना करी. प्राणप्रतिष्ठा आमची दत्तात्रयाच्या हस्ते साची. करुणी परिपूर्ती या कार्याची साधावी ही पूजा. परशुराम वदला मातेशी मी वळखू कैसे श्री दत्ताशी. कुठे भेटेल ते अनिवाशी निर्गुण निराकार आनंद. तेव्हा रेणुका वदली पुत्रा तू गोड कथा पुसली. तू कथा ऐकती भली. आनंद जीवा लाभत असे. भूतली आदी मज माता पारधी नामे असे प्रख्यात. त्याच्या आदिम कुळात श्री दत्त प्रवर्तले. माहूर क्षेत्री गडावरी माऊली असे साक्षात करी. शेंदूर चर्चित सुमंगलकारी. दत्त पारधी रूप ओळखी. सांगते दुसरी खून श्री दत्त चैतन्य करून. कावडीस पालवी फुटेल अकस्माताची. जैसा घडता अघितत तैसे जाणवे श्री दत्त. आदी आचार्य पारिधी दत्त प्रतिष्ठ जाहले की. ते सर्व शास्त्रात पारंगत. त्यांच्या मुखे मंत्रोद्घोषात प्राणप्रतिष्ठा कर्मसिद्ध होत या विश्वा माझारी. शिकारी असेल त्यांच्या खांद्यावरी. तिरकमठ असेल करी. दिगंबर पारधी तो खरोखरी श्री दत्त असे. करी षटविकाराची शिकार. काम क्रोध मद मत्सर अहंकार. मारुनी नष्ट करी विकार. असा तो दत्त पारधी. पारधी जमात गौरविण्यात पारधी बनले श्री दत्त खास. त्यांना ओळखून कार्यास साध्य करावे हो. ऐकुनी मातेचे वचन परशुराम जाहले प्रसन्न. निघाले कावड घेऊन कोरी भूमी पहावया. मुखी दत्त नामघोष ध्यानी धरला पारधी वेश. शोधू लागले देश परदेश श्री दत्त प्रभूशी.
माऊलीची प्राणप्रतिष्ठना कोरी भूमी पाहुणी जाण पारधी रूपदत्त परीक्षणा करू लागले. हिमालयापासून सह्याद्री पर्वत परशुरामे ओल फिरत माहुर गडावरील शुभ संकेत प्राप्त झाले की माहुर क्षेत्री कोरी भूमी असल्याची आंतरिक उर्मी आकाशवाणी जाहली व्योमी. सतीत्व शक्तीचे थांबपुत्रा या ठिकाणी सतीशक्ती गेली वधुनी कोरी भूमी पतित पावनी. ह्या इथे असे ऐसे रेणुकेची संकेत प्राप्त होता परशुरामाप्रत तो देखील एक पारधी अवधूत सामोरी उभा असे. याच्या दिव्य चैतन्य करून कावडीस पालवी गेली फुटून वाळलेल्या कावडीस पाघोरे छान परशुरामे देखिले. परशुरामाशी पटली खून म्हणे हेच पारधी दत्त असुनी घातले चरणी लोटांगण भक्तिभावाने बहु. श्रीदत्त वदले त्या समयाशी मज स्पर्श नको पातक्याशी. मी पारधी हिंसक माहूर गडाशी पतित मी असे. मी अनंत जन्माचा पापी पशुहत्या करण्यात प्रतापी. बहु तापलो त्रिपाती तू मज स्पर्श नको. परशुराम वदले श्री दत्ता पाठ फिरवू नका आता. मातृपितृ प्राण प्रतिष्ठा कार्य आता आपण करावे. पारधी वेशातील दत्त म्हणाले मी नसे शास्त्रवंत. मी अनाचारी अवधूत सिद्धांत ना मज कळती. मी तंत्र मंत्र ना जाणे. मी शास्त्र पारंगत नसुनी. हे श्रेष्ठ कर्म माझ्याकडून सिद्ध पावेल का. परशुराम वदले हे दयाळा आपण सद्गुरु या वेळा. अवतार निर्गुण निराकारा आपला असे. आपण आनंद अवधूत नित्य असुनी देहातीत. आपण देही पाडितो पाहंत हे दत्त दिगंबरा. परशुरामाची स्तवणे दत्त म्हणाले आनंदाने. आपण सर्व तीर्थ बोलावणे या स्थळाशी. आपण स्वयं विष्णू अवतारी प्रगटले या भूमीवरी. मी जाणत असे अंतरी. श्री दत्त वदले मातृपितृ संस्कार आपणाची करावा साचार. मी एक निमित्त असार असे भूमंडळी. कावडीतील रेणुका पाहता अंतकरण द्रावले तत्वता. वाहू लागले स्तवन सरिता. श्री दत्त वर्ग मृत्यू पाताळी तुझी संसार शक्ती आगळी. 17वी कळा हृदय कमळी. योग्याच्या असशी तूच कुंडलीतून शक्ती. योग्याच्या दिव्य प्रचिती त्रैलोक्याची सत्ता तुझ्या हाती. रेणुका माऊली तूच माझी स्मृती दाती. तुझ्यात सामोली माझी वृत्ती. तूच अससी माझी चित्ती. नमस्कार तुझं असो. तुझ्या दर्शने करुणी मन होत असे उन्मन. होई दुःखाचे निवारण. नमस्कार तुझं असो. करते आणि करविती तूच या असशी जगती. निमित्त मात्र सर्व असती. एक विरे रेणुके महाबाहो हे परशुरामा. तू स्वयं असता या धामा. कोण करू शके पराक्रमा तुझ्या सोबत तू. तुझ्या सामोरी कुणाची छाती मारू शकेले मातेप्रती. कोणाची शक्ती या धर्तीवरती कार्यरत असेल. सह्याद्री पर्वतावरी देवांगण उतरले साचारी. आदिशक्ती रेणुका सर्वेश्वरी प्रगटी जाहली. विश्वकल्याणास्तव सेवे घेऊन देवी वैभव. श्री रेणुका स्वयंमेव माहुरी नांदती सदा. जय जय रेणुका मूर्ती सर्व तीर्थे उत्पन्न करीती. भाविकांची मनोरथ पूर्ती. रेणुके नमस्तुते. जय जय हे रेणुके भक्तजन मोक्षदायिके. कृपाळू ब्रह्मांड नायिके. रेणुके नमस्तुते. सर्व तीर्थात नारी नर स्नान करिता साचार. पावन होती सत्वर रेणुका दर्शनी. पितरांना पिंडदान या क्षेत्री करिता श्रद्धेनं मोक्ष गती पावती पितरगण. रेणुका कृपे हो. एकादश स्तोत्र पारायणे करीती भक्तिभावाने. होई संकटे निवारणे पारायण करिता. श्री रेणुका स्तोत्र फलश्रुती. होईल मनोरथ पूर्ती. अरिष्ट तेही टळून जाती पारायण प्रभावे. श्री रेणुका स्तोत्र महती सर्वश्रेष्ठ असे जगती. नित्य स्तोत्र जे वाचती गडांतरे टळे त्याची. इच्छिलेले लाभावया श्री लक्ष्मी कृपी व्हावया. दारिद्र्य नष्ट कराव्या श्री रेणुका स्तोत्र असे. श्री दत्त कृपा प्रसादे दास फुले भाविका वदे. झरा कृपेचा पाझरू दे रेणुके मातेश्वरी. ओम श्री रेणुका माता प्रसन्न. 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 रेणुका माता की जय.